हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आधीचा जो व्हिडिओ होता 60 डेज प्लॅनचा, त्याच्यावर म्हणजे तुम्ही इतका छान रिस्पॉन्स दिला ना. एका आठवड्यात इतका व्हिडिओ चालला आहे तो माझा, म्हणजे त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू. तर आज मी बॉम्बे हायकोर्टचा शिपाईचा म्हणजे स्टडी प्लॅन कसा असावा किंवा कुठल्या टॉपिकवर जास्त लक्ष द्यावं, तर त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. एक गोष्ट की व्हिडिओ स्किप करू नका. म्हणजे वाटलं स्पीड वाढवून बघा, पण स्किप नका करू. कारण तुम्ही जे स्किप करता ना, तेच मग तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता. त्याच्यामुळे स्किप करू नका. आणि आजचा तर अजिबातच नाही, कारण मी तुम्हाला कुठले पॉईंट्स, कुठल्या गोष्टी जास्त करायच्या आहे ते सांगणार आहे. ठीक आहे, तर स्टार्ट करू आपण. पहिलं वाटल्यास आधी वही पेन घेऊन घ्या, लिहून काढा. मी काय सांगते ते लिहून काढा, कारण मी आज जास्त एडिटिंग करणार नाही आहे. कारण एडिटिंग करत बसले मग व्हिडिओ तुम्हाला 3-4 दिवसांनी मिळेल. त्यापेक्षा मी साध्या सुध्या याच्यातच बनवते आज व्हिडिओ. ठीक आहे, हे बघा लिहून काढलं मी. सगळा लिटरली सांगते, मी सगळा पूर्ण अभ्यास करून कसे क्वेश्चन काय काय ते बघून मग मी हा व्हिडिओ बनवते. तर ठीक आहे, मी आधी ना तुम्हाला हे सांगते की सिलेबस. ठीक आहे, सिलेबस दुसरा व्हिडिओ बनवला पण तरी ठीक आहे, सांगून देते. तुम्हाला जी के आहे, तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न इंग्लिश व्होकॅब्युलरी किंवा मराठी व्होकॅब्युलरी आहे. म्हणजे तुमच्या नशिबावर आहे, कारण काही शिफ्टमध्ये येतात, काही शिफ्टमध्ये नाही येत. ते झालं. त्याच्यानंतर मॅथ रिझनिंग. तर मॅथ रिझनिंग पण तसंच आहे, तुमच्या नशिबावर आहे. एखादा आला तर येतो, नाही तर नाहीच येत, पूर्ण जी के येतं. ठीक आहे, तर येतं पण काय माहिती का, की एकदम असं टक्केवारी, इतका नफा तर किती नफा, किती टक्के नफा, इतकं इतकं खूप सिंपल येतं. आणि एखादा आला तरच येतो प्रश्न. ठीक आहे, आणि ह्याचं पण सोपंच असतं. आपलं डेली आपल्याला माहितीच असतं ना, गुणविशेषण कोणतं, किंवा मग कुठल्या काळातलं वाक्य हे विचारतील, किंवा मग एखादा साधा एकदम व्होकॅब्युलरीचा प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे त्याचं मराठी, इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता याचं शिपाईच्या बाबतीत काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला काही पॉईंट्स म्हणजे हे नफा तोटा किंवा हे अवघड जात असते ना टक्केवारी, तर त्याचे 1-2 व्हिडिओ बघून घ्या यूट्यूबला. बस, बाकी काही टेन्शन घेऊ नका त्याच्यात. जास्त तुम्हाला फोकस जी केवरच करायचा आहे. जी केमध्ये पण काय तर ते पण सांगते, आणि कसं पूर्ण प्लॅनिंग करायचं ते पण सांगते. ठीक आहे, स्टार्ट करू आपण. जी केमध्ये सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक सायन्स. सर्वात जास्त तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, सर्वात जास्त प्रश्न सायन्सवर आहे. तुम्हाला 30 मार्क्सला असतात, 30 मिनटं, सॉरी 1 तास असतो, 30 मार्क, 30 प्रश्न. ठीक आहे, तर तुम्हाला सर्वात जास्त पहिला फोकस करायचा आहे सायन्सवर. त्याच्यासाठी म्हणजे एकदम डीप पण नका करू. ते वरवरचे जे असतं ना, की शास्त्रज्ञ कोण, की याचा शोध कोणी लावला, किंवा मग जीवनसत्व वगैरे, रक्तगट, म्हणजे अशा ज्या गोष्टी असतात ना त्या. पण सायन्सवर जास्त लक्ष द्या इतर विषयांपेक्षा. 2 तास करा स्टडी, जास्त वेळ असेल तर 2 तास करा, पण याच्यावर सायन्सवर जास्त लक्ष द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आहे इतिहास. सायन्स नंतर जर 2 नंबरला असेल तर इतिहास. इतिहासामध्ये लिहून घ्या, सगळे पॉईंट्स लिहून घ्या तुम्ही. नंतर परत मग विचारशाल काय करू काय करू. ठीक आहे, तर इतिहासामध्ये संस्था, त्यांचे संस्थापक, उठाव झाले असतील, कोणती चळवळी झाल्या असतील, त्या कधी झाल्या, त्या कोणी केल्या, त्याचं ठिकाण, या गोष्टी डायरेक्ट तोंडपाठ. ठीक आहे, ते सत्याग्रह, त्यांच्या तारखा, महाडचा सत्याग्रहवर प्रश्न होता बघा, तो कोणी केला, आंबेडकरांनी केला, कधी केला, चौदार तळ्याचा सत्याग्रह. म्हणजे असे जे असतात ना सगळे, असे ते डायरेक्ट एकदम पाठ करून घ्या. त्याच्यानंतर त्याचं वर्ष, ते कोणी केलं, काय केलं, आणि इतिहासात झालेली पहिली गोष्ट असेल, पहिले मुख्यमंत्री असतील, किंवा पहिलं जे असतं ना, पहिल्या गोष्टी सगळ्या करून घ्यायच्या, सगळ्या. ठीक आहे, हे झालं, हे इतिहासाचं झालं. म्हणजे तुम्ही एकदम डीप, मग त्याचा इतिहास काय होता हे नका वाचत बसू. फक्त पॉईंट टू पॉईंट, की ही गोष्ट कधी झाली होती, ही गोष्ट कोणी केली होती. एखादं वृत्तपत्र असेल, ते कोणी छापलं होतं, काय, किंवा कधी, किंवा सत्यशोधक समाज असेल, त्याची स्थापना कधी झाली किंवा कोणी केली. तर असे ज्या आहेत ना गोष्टी त्या. ठीक आहे,
हा झाला इतिहास. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामधले तुम्हाला कलम ती पण काय सगळी नाही, इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट म्हणजे कोणती माहिती आहे का? राष्ट्रपतीचं झालं, पंतप्रधानचं झालं, मुख्यमंत्र्यांचं झालं, मग परत अजून स्वातंत्र्याचे हक्क वगैरे, आपली जी हक्क आहे त्यांचं कलम, कर्तव्याची कलम, बेसिक जी कलम असतात ना, आणि मेन उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांची कलम जी इम्पॉर्टंट आहेत ती सगळी, सर्वोच्च न्यायालयाचं कलम, उच्च न्यायालयाचं कलम, परत आपलं शपथ कोण देतं त्यांना, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना शपथ कोण देतं ते, आणि पॉलिटीमध्ये तुम्हाला कर्तव्य वगैरे म्हणजे हक्क, आपले हक्क, मूलभूत हक्क कोणते, तो एक टॉपिक मेन करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आहे तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा टॉपिक करायचा आहे. जसं राष्ट्रपतींचे वगैरे ते तर झालं, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यातला जो सगळा पॉईंट आहे ना, हा पूर्ण तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे. सर्वोच्च न्यायालय आणि न्यायालयाचा म्हणजे त्यांचं काम काय करतं, रीट्स कोणते वगैरे, ते सगळं तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे. एकदा पूर्ण डीप वाचून घ्या आणि समजून घ्या की ती गोष्ट काय असते. म्हणजे हा पॉईंट वाया जाणार नाही, कारण हे तुम्हाला मुलाखतीला सुद्धा कामात येणार आहे. त्याच्यामुळे तो व्यवस्थित पॉईंट करा सर्वोच्च न्यायालयाचा. आणि बाकी कलम वगैरे लक्षात ठेवा. आणि घटना दुरुस्त्या झाल्या असतील ना, एकदम मेन असतील त्या घटना दुरुस्त्या करून घ्या, एकदम मेनवाल्या. ठीक आहे. बाकी राज्यशास्त्रात वेगळं तर काही नाही करायला, इम्पॉर्टंट कलम करा. त्याच्यानंतर आहे भूगोल. 4 नंबरला भूगोल. तर याचा तुम्हाला महाराष्ट्राची भूसीमा, सागरी सीमा, किंवा ती किती राज्यांना लागली, किती देशांना आपली भारताची लागली, किती सागरी किनारा लागलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी. परत महाराष्ट्रातली धरणं, त्याच्यावरच्या नद्या, त्याच्यावरचे प्रकल्प, या सगळ्या गोष्टी करायच्या. नंतर अभयारण्य झाली, म्हणजे अशा ज्या वरवरच्या गोष्टी असतात ना त्या. नंतर किल्ला, समजा किल्ला हा एखादा किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे, ह्या गोष्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर राजधान्या वगैरे त्या पण, ह्या गोष्टींना डायरेक्ट तुम्हाला तोंडपाठ करण्यासारख्या गोष्टी. ठीक आहे. भूगोलाच्या ह्याच्यात तर एवढंच आहे की धरणं बिरणं वगैरे, अभयारण्य वगैरे. ठीक आहे. पुढे आहे अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्राचं खूप कमी केलं तरी चालेल, नाही केलं असं नाही म्हणणार, पण खूप कमी केलं तरी चालणार आहे. म्हणजे 1-2 प्रश्न बघितले मी त्याचे भूगोलाचे, फक्त एखादा प्रश्न होता की GSTचा फुल फॉर्म काय. बाकी म्हणजे एकदम बेसिक प्रश्न. जितकं मी तुम्हाला ते पुस्तक सांगितलं आहे, मी त्यासाठीच सांगितलेलं आहे विद्याभारतीचं, कारण त्याच्यात इतके म्हणजे पॉईंटने आहे. जसा तुम्हाला स्टडी करायचा आहे ना, त्याच पॉईंटने त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तात्यांच्या ठोक्यात कसं तुम्हाला एकदम खूप डिटेल्स दिलेल्या आहे, त्या तुम्हाला गरजेच्या नाही एवढ्या शिपाईसाठी. ते जो तुम्हाला लाईन टू लाईन करायच्या आहे गोष्टी, त्या 1 लाईनर गोष्टी पाहिजेत तुम्हाला, तर त्या पुस्तकात, विद्याभारतीच्या पुस्तकात, रमेश बालवाड यांचं त्या पुस्तकात त्या खूप छान सांगितलेलं आहे. म्हणून मी ते पुस्तक तुम्हाला रेफर केलेलं आहे. ठीक आहे. तर झालं एवढं. आणि त्याच्यानंतरचा पॉईंट आहे की लेखक आणि त्यांची टोपणनावं, किंवा लेखक किंवा एखाद्या त्याचं पुस्तक, ह्या लक्षात ठेवायचं आहे. जर नसतील भेटत कुठे तर मी याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे, टाकणार आहे. मी थोडं नंतर टाकणार आहे तो, कारण मग ते जेव्हा एक्झाम येईल त्याच्या थोडं आधी टाकणार आहे. ठीक आहे. तर ते झालं. आणि करंट, चालू घडामोडीमधल्या जे नवीन कोणाची नियुक्ती झाली आहे, किंवा मग कुठल्या देशाचे आपले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, परत कुठल्या आपल्या याचे राज्यांचे मुख्यमंत्री, किंवा एखाद्या ठिकाणी म्हणजे नवीन नियुक्त झाले असेल, आता तुकाराम मुंडे यांची एका ठिकाणी नियुक्ती झाली, ते कुठे झाली, किंवा त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती झाली. तर अशा गोष्टी ज्या करंटमध्ये आहे, आत्ता लेटेस्टमध्ये झालेल्या नियुक्त्या, तर त्यावर म्हणजे असणार. परत ते भूदल, नौदल याचे जे म्हणजे जनरल आहेत ते कोण आहेत, ते अशा सगळ्या तुम्हाला म्हणजे करंटमधल्या ज्या नियुक्त्या असतील ना त्या सगळ्या करायच्या. परत काही गोष्टी म्हणजे अशा 26 जानेवारीवर प्रश्न राहील की कुठल्या ते असतं ना, काय म्हणतात त्याला, झाकी म्हणतात ना त्याला, ती म्हणजे कुठल्या राज्याची म्हणजे तिला सर्वोत्कृष्ट ते प्राईज मिळालं, त्या झाल्या. परत मग एवढे झालं. अजून काही सगळे प्रमुख वगैरे आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मेन म्हणजे लक्षात ठेवा कोणी,
म्हणजे याच्यात पण आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस पण तुम्हाला ते कामात येणार आहे आणि विचारतील ते. ठीक आहे, एवढे आहे करंटमधले. त्याच्यानंतर मराठी इंग्लिशचं व्होकॅब्युलरीचं मी तुम्हाला सांगितलं आहे काय करायचं आहे. जर टाईम असेल ना तुमच्याकडे तर करा व्होकॅब्युलरी, नाही तर बेसिक असतं, खूप इझिली आपल्या डेली रुटीनमधल्या गोष्टी असतात त्याच्यात, तर ते येऊनच जाईल ना तुम्हाला. खरंच सांगते, जे म्हणजे आधीपासून थोड्या छोट्या एक्झाम देत होते ना, एकदम साधा जॉब करून पण आणि एक्झाम देत होते ना, ते लिटरली जर ही गोष्ट फॉलो केली ना तुम्ही, होऊन जाईल तुमचं ह्यावेळेस. खरंच सांगते, होऊन जाईल. डायरेक्ट लिहून देते मी तुम्हाला, होऊन जाईल. कारण खरंच आहे होण्यासारखं. ठीक आहे, तर आणि ते जे असं खेळाडू त्या गोष्टी जरा लक्षात ठेवा वगैरे. ठीक आहे, तर हे झालं. आता याच्या पुढे स्टडी कसा करायचा. 60 दिवस आहे. मी तुम्हाला तेच फॉर्मॅट नाही सांगणार जो आधीच्या याच्यात होता, इथे जरा वेगळं आहे. कारण तुम्हाला GK तर शिपाईचा फॉर्म भरणारे मला तरी वाटतं जास्तीत जास्त लोक काम करणार आहेत की जे काम करून अभ्यास करत आहेत. तर त्यांना जास्त टाईम देणं म्हणजे मला नाही वाटत की जमत असेल त्यांना. तर कमीत कमी याच्यात जास्तीत जास्त करायचा आपल्याला अभ्यास, आणि एवढा पण नाही आहे तर आपण करू शकतो. तर मी माझ्या हिशोबाने असं केलं आहे की डेली तुम्हाला 1-1 तास प्रत्येक विषयाला द्यायचा आहे. विज्ञानाला 1 तास डेली, विज्ञानाला 1 तास, इतिहासाला 1 तास, राज्यशास्त्राला 1 तास, भूगोलाला 1 तास, डेली 1-1 तास. जास्त वेळ असेल तर विज्ञानाला 2 तास द्या, जास्त वेळ असेल तर विज्ञानाला 2 तास. आणि ह्या गोष्टी डेली करायच्या आहे. तुम्हाला आधीचे जे 15 दिवस आहे ना, हे पूर्ण सिलेबस कवर करा. क्वेश्चन पेपर सोडवायच्या नादी लागू नका स्टार्टिंगलाच. कारण तुम्हाला काही एवढं म्हणजे मॅथ नाही आहे किंवा वेगळं नाही आहे की तुम्हाला की टाईम कवर करायचा आहे किंवा काय. मस्त 1 तास आहे तुम्हाला, निवांत वेळ आहे. त्याच्यामुळे सारखी प्रॅक्टिस करायची तुम्हाला एवढी गरज नाही. त्याच्यामुळे स्टार्टिंगला ना आधी पूर्ण हे करा, अभ्यास करा व्यवस्थित. 15 दिवस पूर्ण विज्ञान करा आणि ते सगळे जेवढे आहेत ना, मी जितके टॉपिक सांगितले तेवढे व्यवस्थित करा. ते 15 दिवस झाले की त्याच्यानंतर माझं चॅनल आहे टेलिग्रामचं, त्याच्यावर मी टाकलेले आहे पेपर. त्याच्यातला एक पेपर घ्या, सॉल्व करा. शिपाईचा घ्या, लिपिकचा नका घेऊ. शिपाईचा पेपर घ्या, सॉल्व करा आणि मग बघा की काय चुकलं. त्या दिवशी ते पूर्ण लिहून काढा की काय चुकलं आहे आज. तो पेपर सॉल्व केला, हे 15 दिवस अभ्यास केला होता, मग पेपर सॉल्व केला. मग त्याच्यानंतरचे पुढचे 8 दिवस तुम्हाला जे जे तुमचं चुकलं होतं ना, ते विषयामधलं ते पॉईंट परत क्लिअर करा. पूर्ण वाचा. परत तेवढ्या 8 दिवसात क्वेश्चन पेपर नाही करायची, पूर्ण हेच करायचं की काय चुकलेलं होतं. ठीक आहे, संस्थापक चुकताय किंवा मला कन्फ्युजन होतंय, काय होतंय, तर ते परत त्या 8 दिवसात करा. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर 8 दिवसांनी परत एक क्वेश्चन पेपर. मग परत ते सगळं जे चुकतंय ते परत करा, रिवाईज करत जा, सगळं करत जा. त्याच्यासोबत करंट चालू द्या आणि हे झालं, हे चालू ठेवा. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपली एक्झाम येईल की आपल्याला ते कळूनच जाईल की आता आहे ते भरपूरच चर्चेत चालेलच. तर 15 दिवस आधी तुम्हाला काय करायचं, तुम्ही जे 8-8 दिवसांनी एक्झाम म्हणजे देत होते ना, तर ते तुम्हाला 1-2 दिवस स्टडी, 1 दिवस एक्झाम, 2 दिवस स्टडी, 1 दिवस एक्झाम असं करायचे. आणि एक्झामच्या 2 ते 3 दिवस आधी तुम्हाला पूर्ण जेवढं आहे, मी जेवढं सांगितलेलं आहे तेवढा पूर्ण अभ्यास करायचा आहे. आणि करंटचं आहे ना, शक्यतो नोट्स काढत चला, हाताखालून घालत चला ह्या गोष्टी, कारण तेव्हा जास्त लक्षात राहतात. तुम्ही असं ठीक आहे हा लक्षात राहील तर नाही, आपल्याकडे 2 महिने, तेवढे 2 महिने ती गोष्ट लक्षात राहिली पाहिजे. त्याच्यामुळे ते हाताखालून काढत जा. आणि त्याच मग करंटच्या नोट्स तुम्हाला नंतर शेवटी जेव्हा आपल्याला रिव्हिजन करायची असेल ना, तेव्हा कामात येतील. तर ठीक आहे, एवढं तर झालं. काही राहतंय का? करंट नोट्स वगैरे सगळं झालं. आणि एक करंटचा मी तुम्हाला प्रश्न आत्ता सांगते. विश्व मराठी संमेलन कुठे झालं? नाशिकला, आमच्या इथे झालं. ठीक आहे, हा येऊ शकतो कदाचित, कारण येतात ना अशी मराठी साहित्य संमेलन वगैरेवर प्रश्न येतात, तर येऊ शकतो असं. तर ठीक आहे, मला तरी वाटतं, मी बघून घेते बरं का तरी. 30 क्वेश्चन 30 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, बरोबर सगळं सांगितलं आहे मी तुम्हाला. तर
अशा पद्धतीने बघा, तुम्हाला योग्य वाटत असेल त्या टायमिंगनुसार करा. जर जॉब करत असाल तर तुम्हाला सकाळी सूट होत असेल तर सकाळी लवकर उठून अभ्यास करा, किंवा रात्री जागणं जमत असेल तर रात्री करा. आणि दिवसा ठीक आहे जॉब करतायत, म्हणजे जॉब जर असा असेल ना की तुम्ही यूट्यूबचे लेक्चर्स बघू शकता किंवा काय, तर नक्की बघा. जी के चेंज होत नाही, ते कुठल्याही एक्झामचं राहू द्या, तलाठीचं राहू द्या, नगर परिषदचं राहू द्या, किंवा कुठल्याही एक्झामचं राहू द्या, जी केचे व्हिडिओ ऐकत जा. क्वेश्चन आणि आन्सरवाले व्हिडिओ ऐकत जा. काम करता 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 ऐकत बसायचे. फक्त कानावर पडू द्या. जास्त काही एकदम पाठच करण्यात बसू नका, फक्त कानावर पडू द्या. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल तुमचा स्टडी करत राहाल ना, तेव्हा तुम्हाला ते ऑटोमॅटिकली आठवत जाईल, अरे हा हे असं ऐकलं होतं. आणि जी केचं काय असं काही नाही की हायकोर्टच्या रिलेटेडच म्हणजे जी के वाचलं पाहिजे, असं काही नाही. म्हणजे कुठलाही असू द्या, कुठल्याही एक्झामबद्दलचे व्हिडिओ असू द्या जी केच्या बाबतीत, ते तुम्ही ऐकत जा. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आणि अजून कुठल्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवू ते पण मला सांगा. मस्त अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.